नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम. मागील लेक्चरमध्ये आपण 3 गोल्डन अकाउंटिंग रूल हा टॉपिक समजून घेतला. त्यामध्ये रिअल अकाउंटिंग म्हणजे काय, पर्सनल अकाउंटिंग म्हणजे काय, नॉमिनल अकाउंटिंग म्हणजे काय, हे जे काही 3 अकाउंटिंग रूल आहे ते कशा पद्धतीने वर्क करतात ते समजून घेतलं. आज आपण ते 3 गोल्डन अकाउंटिंग रूल वापरून ट्रान्झॅक्शन कसं सॉल्व्ह करायचं ते बघणार आहोत. आता कुठलंही ट्रान्झॅक्शन असतं, एक व्यवहार असतो, तो सरळ लाईन मध्ये लिहिलेला असतो एखाद्या ट्रान्झॅक्शन. त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी करायची, अकाउंटिंग एंट्री कशी करायची, डेबिट बाजू कुठली आहे, त्याच्यात क्रेडिट बाजू कुठली आहे, कुठला रूल फॉलो होतो ते कसं शोधायचं ते आजच्या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. परंतु त्याआधी तुम्हाला मागचा जो काही मी टॉपिक शिकवला 3 गोल्डन अकाउंटिंग रूल तो व्यवस्थितरित्या समजून घ्या. जे काही 3 अकाउंटिंग रूल आहे ते पाठ करून घ्या. ते पाठ जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचं अकाउंटिंग इझी नाही जाणार. जर तुम्हाला अकाउंटिंग व्यवस्थितरित्या शिकायचं असेल तर जे काही 3 गोल्डन अकाउंटिंग रूल आहे ते तुम्हाला पाठ करावेच लागेल. सोपे आहे ते तुम्हाला पाठ करण्याचं मी मागच्या वेळेस लेक्चरमध्ये सोपी पद्धत पण सांगितली पाठ कसं करायचं. ते 3 गोल्डन अकाउंटिंग रूल पाठ करण्यासाठी तुम्हाला एक रिदम मध्ये पाठ करा, एखादी कवितामध्ये पाठ करा, किंवा तुम्हाला एखादं कोणतं गाणं आवडत असेल बॉलिवूडचं तर त्या गाण्यामध्ये त्या गाण्याच्या चालीमध्ये ते शब्द टाका. जे काही 3 गोल्डन अकाउंटिंग रूल आहे ते टाकून मग तुम्ही पाठ करा. पण ते पाठ करूनच घ्या. ते पाठ केल्याशिवाय पुढचं अकाउंटिंग जमणार नाही. म्हणून ते अकाउंटिंग रूल पाठ केले, मी असं गृहीत धरतो तुम्ही पाठ केले आहे म्हणून आज मी हा टॉपिक शिकवतो आहे. चला तर आजचा टॉपिक सुरू करूया, अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन. अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन, ठीक आहे. ओके, तर आजचा टॉपिक आहे अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन. अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? अनालिसिस म्हणजे अभ्यास करणे, कुठल्याही ट्रान्झॅक्शनचा अभ्यास करणे. जो काही व्यवहार आहे अकाउंटिंगचा त्याचा अभ्यास करून डेबिट बाजू कुठली, क्रेडिट बाजू कुठली, याला कुठला अकाउंटिंग रूल फॉलो होतो याचा अभ्यास करणे म्हणजेच अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन. तर आज आपण काही ट्रान्झॅक्शन बघणार आहोत की त्याच्या आपण डेबिट बाजू कशी ओळखायची, क्रेडिट बाजू कशी ओळखायची, याला कुठला रूल फॉलो केला जातो हे शिकणार आहोत. तर पहिलं आपण ट्रान्झॅक्शन बघूया. सर्वात पहिलं ट्रान्झॅक्शन तुम्हाला असतं की रोहन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹30,000. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹30,000. त्याच्यामध्ये दोन बाजू आल्या. एक तर बिझनेस स्टार्ट झाला किती रुपयाने, ₹30,000. बिझनेस मध्ये 30,000 आले. कुणाकडून आले? रोहनकडून आले. रोहन कोण? मालकाकडून 30,000 बिझनेस मध्ये आले. म्हणून आता समजा हा बिझनेस आहे. आता कुठलंही अकाउंटिंग करताना एक लक्षात ठेवा, कुठलंही अकाउंटिंग करताना आपण बिझनेसच्या दृष्टिकोनातून करतो, मालकाच्या दृष्टिकोनातून अकाउंटिंग नसतं. बिझनेसच्या दृष्टीने अकाउंटिंग होत असतं. बिझनेसमध्ये कॅश आले, बिझनेसमधून कॅश गेले, मालकाने घेतले, मालकाने दिले, मालकाच्या दृष्टिकोनातून नसतं. सगळं जे काही अकाउंटिंग ते बिझनेसच्या दृष्टिकोनातून. आता बिझनेस जेव्हा सुरू केला तर त्याने काय दिलं? ₹30,000 कॅश दिले. म्हणून 30,000 काय आलं? कॅश आले. बिझनेसमध्ये 30,000 कॅश आले. बिझनेसमध्ये कॅश आले. कुणाकडून आले? रोहनकडून आले. रोहन कोण आहे? मालक आहे. मालकाकडून कॅश आले, ठीक आहे. रोहनने बिझनेसमध्ये कॅश दिली, कॅश रोहनने दिली, कॅश रोहनने दिली, बिझनेसमधून कॅश आली. आता इथे रिअलचा रूल फॉलो होतो. कॅश काय आहे? रिअल अकाउंटिंग आहे. रिअलचा रूल काय आहे? रिअलचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन. आता इथं रिअलचा रूल काय काय सांगतो? कॅश आली, कॅश आली म्हणून काय? डेबिट. कॅश आली म्हणून कॅश अकाउंट डेबिट. रिअलचा रूल काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता बिझनेसमध्ये कॅश आली म्हणून डेबिट. बिझनेसमध्ये कॅश आली, डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश बिझनेसमध्ये आली म्हणून कॅश अकाउंट डेबिट. क्रेडिट काय झालं? ओनर. आता समजा भविष्यात त्याने बिझनेस बंद पडला, बिझनेस बंद पडला तर जे काही रोहनने बिझनेसमध्ये पैसे टाकलेले आहे, जे काही पैसे लावलेले आहे त्याने, ते तो काढून घेईल, बरोबर. म्हणून त्याला पैसे कधी ना कधी द्यायचे आहे. बिझनेस चे पैसे त्या मालकाला कधी ना कधी घेणारच तो काढून. म्हणून जेव्हा बिझनेसचा मालक जे काही बिझनेसमध्ये पैसा लावतो तो त्याच्या नावावर जमा राहतो. म्हणून तो काय झाला? कॅपिटल. त्याला काय म्हणतो? कॅपिटल. आपण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी हा टॉपिक शिकताना आपण बघितलं होतं कॅपिटल म्हणजे काय. नसल बघितलं तर तो टॉपिक एकदा समजून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल म्हणजे काय व्यवस्थितरित्या समजून जाईल. तर बिझनेसचा मालक बिझनेसमध्ये जो काही पैसा लावतो
त्याला म्हणतात कॅपिटल. म्हणजे यांनी जो काही पैसा लावलेला आहे, यांनी रोहननी मालकाने जो काही बिझनेसमध्ये पैसा लावलेला आहे त्याला म्हणतात कॅपिटल. म्हणून इथे क्रेडिट बाजू काय येईल, कॅपिटल येईल. क्रेडिट बाजू आपण मालकाचं नाव लिहू का, नाही, मालकाचं नाव नाही लिहिती. मालक जेव्हा बिझनेसमध्ये पैसा टाकतो तेव्हा त्याला कॅपिटल म्हणतात. म्हणून बिझनेसमध्ये कॅश आली, कुणाकडून आली, कॅपिटल. कॅपिटल कोण आली, कोणाकडून आली, मालकाकडून. म्हणून इथं कॅपिटल हे काय झालं, क्रेडिटसाठी झालं. म्हणून इथं कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. तसं इथं क्रेडिट नाही लिहिते, इथं टू लिहिलं तरी झालं. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, ऑटोमॅटिक समजून जातं एक क्रेडिट बाजू तरी आपण लिहतो. ठीक आहे. हा झाला पहिला ट्रान्झॅक्शन. आता पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय बघितलं आपण, बिझनेस जेव्हा एखादा बिझनेस जेव्हा सुरू होतो कॅश देऊन, कॅशने जेव्हा बिझनेस सुरू होतो, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹30,000 असं जेव्हा बिझनेस तुम्हाला एंट्री येईल तेव्हा त्याची एंट्री अशी केली जाईल. बिझनेसमध्ये कॅश आले, कॅश कम्स इन आणि कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, अशी एंट्री होईल. ठीक आहे. तर हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन, समजलं. आता दुसरं ट्रान्झॅक्शन आपण बघूया. आता बिझनेस तर सुरू झालाय, बिझनेसमध्ये ₹30,000 आहे. बिझनेसमध्ये ₹30,000 आहे. आता ह्या 30,000 बिझनेसमध्ये काय करणार तो, बिझनेसमध्ये कॅपिटल 30,000 आहे, भांडवल 30,000 आहे. त्या 30,000 तो ₹20,000 माल परचेस केला. तुम्हाला असा प्रॉब्लेम आहे, समजा परचेस गुड्स ₹20,000 बाय कॅश, ₹20,000 देऊन माल परचेस केला. आता बिझनेसमधून काय झालं, ₹20,000 गेले, म्हणून काय झालं, कॅश गेली. कॅश गोज आउट. आणि काय आलं कॅशच्या बदल्यात, गुड्स आलं, गुड्स परचेस. आता हे दोन्ही पण रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल काय आहे, कॅश गोज आउट, कॅश डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. कॅश गोज आउट म्हणून क्रेडिट वॉट गोज आउट, क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट. आणि गुड्स परचेस, गुड्स कम्स इन, डेबिट वॉट कम्स इन म्हणजे डेबिट. आता त्याची एंट्री कशी करणार, सेकंड एंट्री, डेबिट वॉट कम्स इन, गुड्स कम्स इन, काय, गुड्स परचेस अकाउंट डेबिट टू, काय गेलं, कॅश गोज आउट, कॅश अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. याला दुसरं ट्रान्झॅक्शन, परचेसचं ट्रान्झॅक्शन समजलं. पहिलं ट्रान्झॅक्शन कॅपिटलचं बघितलं आपण, बिझनेस स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ते बघितलं. सेकंड आपण परचेसचं बघितलं. परचेसचं ट्रान्झॅक्शन कॅशनी परचेस केल्यावर कशी एंट्री केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता थर्ड ट्रान्झॅक्शन बघूया, सोल्ड. आता बिझनेस सुरू केला, बिझनेसमध्ये माल आहे, आता सोल्ड. आता बिझनेसमधून माल सोल्ड केला, काय केलं, सोल्ड केला, सेल गुड्स. बिझनेसमधून 20,000चा माल परचेस केला होता. आता 10,000चा माल तुम्ही रोखीने विकला. बिझनेसमधून 10,000चा माल रोखीने विकला. गुड्स सेल वर्थ ₹20,000 बाय कॅश. ठीक आहे. आता बिझनेसमधून काय गेला, माल गेला, त्या बदल्यात काय आलं, कॅश आली. गुड्स सोल्ड, 20,000चा माल विकला, 20,000चा माल विकला, त्या बदल्यात काय आली, कॅश आली. म्हणून कॅश कम्स इन. काय गोज आउट, गुड्स गोज आउट. तर रिअलचा रूल काय, डेबिट वॉट कम्स इन, काय आलं, कॅश अकाउंट डेबिट टू, काय, सेल गुड्स, सेल. हे काय आला, क्रेडिट. झालं थर्ड ट्रान्झॅक्शन. जेव्हा सेलची एंट्री होती, सेलची एंट्री अशी होती, कॅशने जेव्हा सेल करतो तेव्हा त्याची एंट्री अशी होती. ठीक आहे. कॅश कम्स इन, गुड्स गोज आउट. ठीक आहे. आता थर्ड बघूया, उधारीचं ट्रान्झॅक्शन. उधारीवर तुम्ही माल विकला. समजा आकाशला तुम्ही उधारीने माल विकला, आकाशला काय गेला, माल विकला, किती, सेल. त्या बदल्यात तुम्हाला कॅश आली का, नाही आली. म्हणून काय आला, आकाश आला म्हणजे आकाश कधी ना कधी पैसे देणार आहे. गुड्स गेले, बिझनेसमधून गुड्स गेला, कॅश, गुड्स गोज आउट, गुड्स गोज आउट. त्या बदल्यात काय आला, कॅश आली का, नाही, त्या बदल्यात काय आला, आकाश आला. ठीक आहे. आता इथं
आकाश हा पर्सन आहे. पर्सनलचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. आता डेबिट द रिसिव्हर, आपल्याला याच्याकडून पैसे येणार आहे, रिसिव्ह करायचे आहे, म्हणून हा काय झाला? डेबिट. आकाश अकाउंट डेबिट. डेबिट द रिसिव्हर, आपल्याला पैसे घ्यायचे आहे. ठीक आहे, बिझनेसमध्ये त्याचे पैसे येणार आहे, घ्यायचे, म्हणून डेबिट द रिसिव्हर. आता हे काय? सेल्स, गुड्स काय? रिअल अकाउंट. रिअल काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. गुड्स गोज आउट, म्हणून गुड्स सेल. हे झालं क्रेडिट. ठीक आहे, हे एंट्री समजली तुम्हाला? सेल, उधारीवर सेलची, ही रोखीने सेलची, ही उधारीने सेलची. ठीक आहे. आता परचेसची पण उधारीवर परचेसची पण उलटी होऊन जाईल. इथं काय आहे? गुड्स परचेस बाय कॅश. कॅशच्या ऐवजी इथं पर्सनचं नाव आहे. ठीक आहे. आता फिफ्थ ट्रान्झॅक्शन बघूया. आता फिफ्थ ट्रान्झॅक्शन बघूया. बिझनेसमधून जेव्हा बिझनेसमध्ये काही प्रॉफिट होतो तर बिझनेसचा मालक बिझनेसमधून काही पैसे स्वतःच्या यूजसाठी घेत असतो. आता समजा ह्या बिझनेसमधून व्यवसायाच्या मालकाने स्वतःच्या पर्सनल यूजसाठी 10,000 काढून घेतले. समजा बिझनेस करतो, वर्षभर बिझनेस करतो आणि गोव्याला सुट्टी एन्जॉय करायला गेला, दिवाळीच्या सुट्टीत गोव्याला गेला. तर गोव्याला जाताना त्यांनी बिझनेसमधून 10,000 काढले, म्हणून 10,000 काय झाले? बिझनेसमधून कॅश आउट झाली. 10,000 कॅश आउट झाली. कोणी काढली? ओनरनी. बिझनेसमधून कॅश गेली, कोण आलं? ओनर आला. आता मालकाने कॅश काढली, विथड्रॉ केली. बिझनेसमधून मालकाने कॅश विथड्रॉ केली तर त्याला काय म्हणतात? अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीमध्ये हा टॉपिक शिकलो होतो आपण. त्यामध्ये काय सांगितलं होतं? जेव्हा बिझनेसमध्ये व्यवसायाचा मालक बिझनेसमधून स्वतःच्या पर्सनल यूजसाठी कॅश काढतो, त्या विथड्रॉ करतो, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात ड्रॉविंग. कॅश बिझनेसमधून स्वतःच्या यूजसाठी जेव्हा मालक काढतो त्याला म्हणतात ड्रॉविंग. तर ड्रॉविंग अकाउंट हे नेहमी डेबिट साईडला असतं. आता ड्रॉविंग हे डेबिट आहे, हे सिंपल लक्षात ठेवण्यासाठी हे बघा, डी फॉर डेबिट, ड्रॉविंग आहे. आणि तसंच कॅपिटल अकाउंट हे नेहमी क्रेडिट बाजूला असतं, याचा सी पण बघू. ड्रॉविंगचा डी म्हणजे डेबिट, कॅपिटलचा सी म्हणजे क्रेडिट, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ड्रॉविंग अकाउंट डेबिट असतं. बिझनेसमधून कॅश केली, कॅश गोज आउट, म्हणून हे क्रेडिट. काय आलं? ओनर आला म्हणून ओनरचं नाव लिहू का आपण? नाही, म्हणून ओनरने पर्सनल यूजसाठी काढलं, म्हणून इथं काय लिहणार? ड्रॉविंग, पर्सनल यूजसाठी. म्हणून याची एंट्री कशी होणार? ड्रॉविंग अकाउंट डेबिट टू काय गेलं? कॅश केली. कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश केली. हे झालं अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे आपण एक ट्रान्झॅक्शन मधून डेबिट बाजू कुठली, क्रेडिट बाजू कुठली, त्याला कुठला रूल फॉलो होतो हे आज आपण शिकलो. म्हणजेच एखाद्या ट्रान्झॅक्शन मधून तुम्ही डेबिट क्रेडिट कसं काढणार हे आज आपण शिकलो. त्यासाठी तुम्हाला 3 गोल्डन अकाउंटिंग रूल फॉलो करावे लागतील, ते तुम्हाला पाठ करूनच घ्यावे लागतील. तर आजचा टॉपिक हा होता, सिंपल आहे. फक्त तुम्हाला ते 3 गोल्डन अकाउंटिंग रूल पाठ करून घ्या, येऊन जाईल, बाकी काही नाही. तर आजचा हा टॉपिक होता अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन. आवडला असेल तर नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू.